तर प्रत्येक मनुष्याला आपल्या जीवनामध्ये सुख पाहिजे. तर भगवंतांनी हा जो धम्म आहे हा सुखाकरताच निर्माण केलेला धम्म आहे. भगवंतांनी जो धम्म निर्माण केलेला आहे, बऱ्याच लोकांना ह्या गोष्टी काही लोकांना माहीत असतील, पण बऱ्याच लोकांना माहीत नाही की भगवंतांनी दुःखाला मुळापासून नष्ट केलेलं आहे. मुळापासून. तर भगवंतांनी दुःखाला मुळापासून नष्ट कसं केलेलं आहे? अगोदर आपण जाणून घेऊया का दुःख हे निर्माण कसं झालं. भगवंत म्हणतात का जन्म घेणं दुःख आहे, जाती बी दुःख, आणि दुःख 12 प्रकारचे असतात. त्यामध्ये विविध कड्या जर पाहिल्या तर 108 प्रकारचे दुःख आहेत. जसं आपण ते पाहतो ना, ते मणी आहेत 108 प्रकारच्या मणी. तर त्या मणी त्याचसाठी आहे, त्या दुःखाचं एक कारण म्हणून. तर भगवंत म्हणतात जाती बी दुःख, जन्म घेणं दुःख आहे. ज्या व्यक्तीचा जन्म होतो त्याला 4 आर्य सत्य लागू पडते. 4 आर्य सत्य. ज्याचा जन्म झाला त्याला 4 आर्य सत्य लागू होते. ज्याचा जन्म झाला नाही त्याला 4 आर्य सत्य लागू होत नाही. तर जन्म झाला त्याला, प्रत्येक मनुष्याला किंवा प्राणी असो त्याला 4 आर्य सत्य लागू झाले. तर 4 आर्य सत्य आहे की जगामध्ये दुःख आहे, दुःखाला कारण आहे, दुःख दूर करता येते, आणि दुःख दूर करण्याचा आर्य अष्टांगिक मार्ग आहे. जेव्हा मनुष्याचा जन्म होतो तेव्हा मनुष्याला 4 आर्य सत्य लागू पडते. तर आता जन्म झाला तर आता काय, तर भगवंतांनी ज्या 24 आर्याचे चक्र जे तयार केलेलं आहे, अनुलोम आणि प्रतिलोम, यामध्ये 12 कड्या आहेत. अविद्या पच्चया संखारा, म्हणजे अविद्येपासून संस्कार उत्पन्न होतात. तर ते ज्या 12 कड्या अनुलोमाच्या आहे आणि 12 कड्या प्रतिलोमाच्या आहे, जन्मापासून तर संस्कारित होण्यापर्यंत आणि शेवटच्या क्षणापर्यंत त्या 12 कड्या आहेत. आणि त्या 12 कड्या दुःख दूर करण्याच्या आहेत. म्हणजे जन्म पुन्हा होऊ नये यासाठी आज पुन्हा 12 कड्या दिलेल्या आहेत. म्हणजे दुःखातून मुक्त होण्याच्या 12 कड्या आहेत. तर जेव्हा मनुष्याचा जन्म होतो तेव्हा त्याला 4 आर्य सत्य लागू पडतात. तर त्याला हे सत्य जाणावं लागते का या जगामध्ये दुःख आहे, हे सत्य आहे आर्य सत्य. दुःखाला कारण आहे हे दुसरं आर्य सत्य आहे. तिसरं आहे दुःख दूर करता येते, आणि चौथं आहे दुःख दूर करण्याचा आर्य अष्टांगिक मार्ग आहे. तर जेव्हा ह्या मनुष्य या दुःखामध्ये पडतो तेव्हा त्याला ह्या जीवनाच्या संघर्षाला सुरुवात होते. या जीवनामधल्या संघर्षाला सुरुवात होते. संघर्षाला सुरुवात का होते? भगवंतांनी म्हटलेलं आहे का हे जग एक अंधार कोठडी आहे, आणि ह्या जगातला मी एक कैदी. या जगातला मी एक कैदी. जेव्हा कुठलंही बाळ जन्माला येते तेव्हा ते रडत जन्माला येते. ते या जगामध्ये अडकून पडते. जन्माला आल्यानंतर या जगाचा तो कैदी होते. या जगातून मुक्त होण्याकरता भगवंतांनी 4 आर्य सत्य सांगितलेले आहे. त्याला पहिले दुःख समजून घ्यावं लागते. दुःख काय आहे? या जगाचं जन्म झाल्यानंतर दुःख लागू होते मनुष्याला. हे दुःख समजून घ्यावं लागते का आपल्या जीवनाचं दुःख काय आहे, त्या दुःखाचं कारण काय आहे. हे दुःख दूर करता येते म्हणजे आशावाद आहे, आणि दुःख दूर करण्याचा आर्य अष्टांगिक मार्ग आहे. हे जेव्हा एखाद्या मनुष्याला कळते तेव्हा तो आपल्या जीवनामध्ये धम्माच्या दिशेने वाटचाल करून या दुःखातून तो मुक्त होऊ शकतो. या दुःखातून तो मुक्त होण्याकरता त्याला पंचशील पालन करावं लागते. मग त्याला अष्टशील आहे, त्याला उपोषित व्रत आहे. त्याला या धम्माच्या विविध बाजू पार करता करता त्याला दुःख दूर करण्याचा आर्य अष्टांगिक मार्ग आहे हा त्याला समजून घ्यावा लागतो जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत. आणि जेव्हा मनुष्याला आर्य अष्टांगिक मार्ग कळतो
तेव्हा तो या दुःखातून मुक्त होतो. पण आता हे 4 आर्य सत्य समजून घेणं काही सोपं नाही आहे. हे 4 आर्य समजून घेण्यासाठी मनुष्याला त्याग करावा लागतो. जेव्हा मनुष्य त्याग करतो तेव्हाच तो या जीवनातून, या जन्म मरणाच्या भवचक्रातून धम्माच्या मार्गाने तो मुक्त होतो. तर मुक्त कशातून होतो? तो दुःखातून मुक्त होतो. कारण भगवंतांनी दुःखाला मुळापासून नष्ट केलेलं आहे. जेव्हा भगवंतांनी या धम्माच्या मार्गाने त्यांनी अर्हत्व प्राप्त केलं, त्यांनी निब्बाण अवस्था प्राप्त केली, तर त्यांनी दुःखाला मुळापासून नष्ट केलेला आहे. संपूर्ण तृष्णा नाहीशी केली. हाच मार्ग भगवंतांनी प्रत्येक मनुष्य प्राण्याला सांगितलेला आहे. म्हणून भगवंतांनी म्हटलेलं आहे, अत्तदीप भव, स्वयंप्रकाशित व्हा. जेव्हा तुम्ही स्वयंप्रकाशित होसाल तेव्हाच तुम्ही या जन्म मरणाच्या भवचक्रातून मुक्त होसाल. तर हा असा मार्ग आपल्याला आपल्या जीवनामध्ये दुःखातून मुक्ती करण्याचा हा धम्माचा मार्ग आहे. जेव्हा प्रत्येक मनुष्य या धम्माच्या दिशेने वाटचाल करतो, त्या धम्माला बारकाईने समजून घेतो, त्या धम्माच्या दिशेने वाटचाल करू करू तो या एक एक पायरी चढत जातो आणि एक एक पायरी चढता 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 शेवटच्या क्षणाला जेव्हा तो निब्बाण अवस्था प्राप्त करतो तेव्हा तो मनुष्य या दुःखाच्या भवचक्रातून मुक्त होतो. तोपर्यंत तो दुःखातून मुक्त होत नाही. आता दुःखातून मुक्त कोण होत नाही? जे मनुष्य या राग, द्वेष, लोभ, मोह, ईर्ष्या यामध्ये पडलेले असतात, या अवस्थेमध्ये राहूनच ते मरण पावतात, हे मनुष्य दुःखातून मुक्त होत नाही. म्हणून भगवंतांनी या बुद्धान धम्मग्रंथामध्ये लिहिलेलं आहे, बाबासाहेबांनी लिहिलेल्या, का महामायेच्या स्वप्नामध्ये येतात, बोधिसत्वन म्हणतात, माझा हा शेवटचा जन्म होत आहे, माझी माता होशील का? याचा अर्थ हा होतो की अनेक जन्म मग बोधिसत्वाचे झालेले आहेत. तसाच मनुष्याचा जोपर्यंत तो निब्बाण अवस्था प्राप्त करत नाही तोपर्यंत प्रत्येक मनुष्याचा जन्म होत राहतो आणि तो दुःखात पडत राहतो. जेव्हा त्याला निब्बाण अवस्था प्राप्त होते, अर्हत अवस्था प्राप्त होते, तेव्हाच मनुष्य हा दुःखातून पूर्णपणे मुक्त होतो. तर असा हा मार्ग आहे. हा मार्ग आपण समजून घेतला पाहिजे. हा मार्ग आपण जाणून घेतला पाहिजे. धम्मातल्या विविध बाजू आहेत, विविध कड्या आहेत. कोणी या गोष्टीला मानतात, कोणी मानत नाही. ज्याला बुद्धीला पटेल त्यांनी घ्यावं, ज्यांना पटणार नाही त्यांनी सोडून द्यावं. तर आपण या दिशेने वाटचाल करून, धम्माच्या दिशेने वाटचाल करून धम्माला बारकाईने समजून घ्यावं आणि धम्माला बारकाईने समजून घेऊन आपण सर्वांनी सर्वांशी मैत्री उत्पन्न करावी आणि धम्माच्या दिशेने वाटचाल करावी. साधू साधू साधू.